ऑफस्क्रीन तुमची चांगली मैत्री असेल, केमिस्ट्री असेल ना, तर ती ऑनस्क्रीन सुद्धा दिसते. सटकन झाल्यामुळे कळलीच नाही, इतकी सटकन झाली. इतकी पटकन झाली. इथे कोणालाही ओढण्यासाठी अरे हे असं कसं झालं, सगळ्यांच्या आनंदात जर आपण खुश राहिलो तर आपल्या आनंदात लोक खुश राहतील. स्टार प्रवाह वाहिनीवर पाठ राखीन ही नवी मालिका आपल्या भेटीला येते आणि या मालिकेची यंग ब्रिगेड माझ्यासोबत आहे. शुभंकर, सोहम आणि आशय, तुम्हा तिघांचंही राजश्री मराठी शोबसवर खूप खूप स्वागत आहे. शुभंकर, प्रोमो आम्ही बघितला सगळ्यांनी, दमदार प्रोमो झाला आहे. एक वेगळा शुभंकर या निमित्ताने आम्हाला बघायला मिळतोय. काय आहे भूमिका आणि कसं सगळं हे जमून आणलं आहे? कारण की अंगावरती काटाला जेव्हा तुला ते सगळं करताना पाहून. मी सांगू तर मला खूप आनंद होतो आहे की आलोक सूर्यवंशी हे कॅरेक्टर मला करायला मिळतं आहे, कारण की ह्या प्रकारचं कॅरेक्टर मी खरंच केलं नाही आत्तापर्यंत. आणि स्टार प्रवाहावरती स्टार प्रवाह एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे की ह्याच्यावर ही संधी मला मिळते. याबद्दल सोहम प्रोडक्शन, स्टार प्रवाह ह्या सगळ्यांचे मी खूप आभार मानतो, कारण की हा विश्वास ठेवला आहे माझ्यावरती की आलोक सूर्यवंशीसारखं कॅरेक्टर मी पेलू शकतो. मी प्रयत्न तरी करतो आहे, तर तेवढा विश्वास त्यांनी दाखवला, याबद्दल पण मी खूप आभार मानतो. आणि हे कॅरेक्टर जसं दिसतंय ना, म्हणजे खूप काही गोष्टींमुळे तो रागीट वाटू शकतोय, काही गोष्टींमुळे तो खूप शांत वाटतोय आणि राग येऊन परत शांत होतोय. सो ना, ॲब्सोल्यूट अनप्रिडिक्टेबिलिटी आहे की तो नेमका कसा वागेल. पण त्याची जी कारणं आहेत, ती कारणं तर एकदम ठोस आहेत. ते कारणं त्याची ठरलेली आहेत की कशामुळे तो असा वागतोय. आणि शांत व्हायचं कारण जे आहे ते खूप इंटरेस्टिंग, आणि ते तुम्हाला पाठ राखीण या सिरियलमध्ये बघायला मिळणार आहे. आणि 10 वर्षानंतर मी परत टेलिव्हिजन करतो आहे आणि पाठ राखीणसारखी सिरियल आणि आलोकसारखा कॅरेक्टर, मी मगाशी पण म्हणालो, मी आत्ता पण म्हणतो की हे ना मला परत डेब्यू केल्यासारखं वाटतं आहे. की कारण की रोज त्या प्रकारचं कॅरेक्टर लोकांसमोर आणणं आणि ते त्या प्रकारेच जगणं आणि त्याच कन्व्हिक्शनने दाखवणं, कारण की हे रोज बघणार लोक आणि हे वर्षानुवर्ष बघणार. ते कॅरेक्टर त्यांचं होणार आहे, माझ्यापेक्षा जास्त ते प्रेक्षकांचं होणार कॅरेक्टर. तर मला 100% काय, मला 1000% द्यावं लागणार. आणि ते खरं कॅरेक्टर त्यांच्या मनामध्ये कसं राहील ह्यासाठी मला रोज आम्ही त्याचा प्रयत्न करतच राहणार आहोत. तर त्यासाठी मला तर आधी खूप नर्वसनेस होतं की मी करू शकेन नाही, पण सगळ्यांच्या मदतीने, जी सगळी उत्तम कास्ट मेंबर्स आहेत, म्हणजे प्राजक्ता असेल, गौरी असेल, अदिती मॅम असतील, मिताली मॅम असतील, ह्या आणि आमचे विघ्नेश सर जे डिरेक्टर आहेत, ती सगळी लोकं एकमेकांना अशा बांधून बसतात ना. थांब ना, थांब, मी घेणार. ही सगळी लोक एकत्र ज्या प्रकारे बांधून ठेवतात एकमेकांना, ते खूप कमालीचं आहे. आणि मध्ये मला नाव घ्यायचं होतं, कारण नाटकवाला बंद आहे ना, तर आणि नंतर महत्त्वाचं असतं. आणि राखून ठेवलंय यासाठी केला हट्टास. आणि आरव जो माझा लहान भाऊ आहे, आणि आशय हा माझा जवळचा खूप मित्र आणि भाऊ असं झालेला आहे. तर असे आम्ही ना सटकन आम्ही खूप घट्ट मित्र झालो आणि खूप सटकन आमची वेवलेंथ जुळली आहे. आणि काही न बोलता पण आम्हाला कळतं की काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, काय बोलायचं आहे, काय नाही बोलायचं आहे, कोणासमोर बोलायचं आहे, कोणासमोर नाही बोलायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्या प्रॉपर कळल्या आहेत ना, आणि मला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला आहे. कारण की जर ऑफस्क्रीन तुमची चांगली मैत्री असेल, केमिस्ट्री असेल ना, तर ती ऑनस्क्रीनसुद्धा दिसते. आणि पाठ राखीण या सिरियलसाठी जेवढी माझी प्राजक्ताची त्या दोघांचं बॉन्डिंग जेवढं, केमिस्ट्री जेवढी इम्पॉर्टंट आहे ना, तेवढीच आलोक आणि आरवची सुद्धा आहे. कारण की हा त्याने शब्द काढला आहे, पण भाग्यश्रीची पाठ राखीण प्राजक्ता आहे आणि आलोकचा पाठ राखा हा आरव आहे. तर पाठ राखा हा शब्द त्याने काढला. ते तुमच्या दोघांची जी केमिस्ट्री आता पडद्यावर दिसणार आहे, ती आता पडद्यामागेही दिसतीये. मला सटकन सांग, ही बॉन्डिंग कशी झालेली आहे? सटकन, ती म्हणलं ना, सटकन झाल्यामुळे कळलीच नाही, इतकी सटकन झाली. इतकी पटकन झाली. म्हणजे असं मी आलो रूममध्ये, एंटर केलं मी, अरे झाली. म्हणजे अरे पण ऍक्च्युली अरे पण नाही म्हणू लागलो, फक्त मी असं आलो,
बाय बॉन्डिंग म्हणजे इतके पटकन झाले आणि खूप म्हणजे अगेन जोक्स अपार्ट पण कमिंग बॅक टू आपण ज्यासाठी इथे आहोत अरे अरे नाही अरे अच्छा मुद्दा- हा, ठीक आलं का? ते आहे तर आता सगळंच इथं कसं बोलणार सॉरी तर गंमत अशी आहे की मला ना शुभंकरबद्दल खूप आवर्जून एक गोष्ट सांगाल तो आत्ता जे बोलला सगळं मला प्रामाणिकपणे वाटतं ही इज रिअली अन इन्स्पायरिंग ॲक्टर म्हणजे तो भयंकर इन्स्पायर करतो तुम्हाला कामासाठी कारण अत्यंत प्रामाणिक नट आहे माणूस म्हणून मला माहिती येतो की तिथेही तो प्रामाणिक आहे पण नट म्हणून पण तितकाच प्रामाणिक असणं हे खूप नाही खरंच ऑनेस्टली कारण ना खूप जीव तोडून काम करणार आहे की नवीन काय करू कसं करू आणि मी हे पाहत असतो मी आता अर्थातच की आता माझा अजून शूट ह्याच्यावर चालू व्हायचं आहे पण आम्ही जे प्रोमो केले आहेत त्याच्या आधीचे जे रिडिंग्स केले आहेत वाचनं केलेत किंवा कॅरेक्टरबद्दल जे आम्ही बोललो एकमेकांशी तर मला असं वाटतं की तो प्रामाणिकपणा तो सच्चपणा त्याच्यात असल्यामुळे ना मला वाटतं की आपल्याला पण एक वेगळा हुरूप मिळतो उत्साह येतो की अरे नाही करायचं आहे अजून चांगलं करायचं आहे बिकॉज कोणीतरी आपल्याबरोबर असतं ना आणि ही शर्यत नाही आहे हे एकमेकांना अजून चांगलं कसं बनवता येईल किंवा कसं इन्स्पायर करता येईल यासाठीचा प्रयत्न आहे असं मला वाटतं आणि हे खूप महत्त्वाचं आहे आणि सोहमबद्दल मी नकोच बोलूस ठीक आहे काय बोलू पेक्षा नकोच बोलू ठीक आहे मग जाऊ चला थँक्यू सो मच त्यांच्याविषयी आपल्याला बोलावं लागेल सोहमविषयी आपल्याला बोलावं लागेल कारण सोहम या मालिकेचा निर्माता आहे सोहम प्रोडक्शनची मालिका आहे सो मला तुला एक विचारायचं आहे एक कुटुंब बांधून ठेवताना कुटुंब प्रमुखाला खूप काही गोष्टी सहन कराव्या लागतात तू आज या प्रोडक्शनच्या अंडर खूप सारी कुटुंब सांभाळतोय ही जबाबदारी सांभाळताना नेमकी तुझी भूमिका काय असते कारण की एक कुटुंब घराघरात पोहोचवताना ते कुटुंब निवडणं त्यातली माणसं निवडणं ते उभं करणं ही सगळी धुरा तुझ्या खांद्यावरती कसं करतोस हे सगळं कसं मॅनेज करतोस दादा खरं तर टू बी व्हेरी ऑनेस्ट सांगतो की ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे कारण चांगलं काही रसिक प्रेक्षकांना देत असतानाही आपण काही ॲक्टर्स आपण मी किंवा जे काही लोक असतील जे इंटरव्ह्यू माध्यमातून दिसतात जे नाही दिसत पण जे सेटवरच असतात तो एक मोठा कॅनव्हास आहे जो एका प्रोड्युसरला असं वाटतं जो त्याने त्याची एक नैतिक जबाबदारी असते मला असं वाटतं की माझ्या सेटवरची 60 जणं प्रोड्युसर आहेत कारण ती त्यांच्या पुशमुळेच ते गोष्ट घडते नुसतं जर कॅमेरा आला तर नुसतं कॅमेरा लावून उपयोग नाही त्याला एक DOP लागतो नुसते लाईट लावून उपयोग नाही त्याला ते लाईटमॅन लागतात तसेच मी सगळे एकमेकांवर खूप अवलंबून आहोत आणि त्याच विश्वासावर एकमेकांबरोबर काम करतो बट ऑन द अदर हँड पॉझिटिव्हिटी स्वामींच्या कृपेने जे काही होते चांगलीच माणसं आपल्याला जोडली जात आहेत चांगली माणसंच भेटतात आपण कधी कोणाचं वाईट नाही केलं तर आपलं वाईट होत नाही ह्या आईवडिलांनी शिकवलेल्या गोष्टींवर आपण पुढे चाललो आहे म्हणून करेक्ट माणसंच भेटत आहेत अख्खी टीमच रादर मग ते डिरेक्टर असो टेक्निशियन्स असो मग ते चॅनलबरोबर काम करणारी माणसंही असो तर ह्याच हेतूने काम करायचं आहे इथे कोणालाही ओढण्यासाठी अरे हे असं कसं झालं सगळ्यांच्या आनंदात जर आपण खुश राहिलो तर आपल्या आनंदात लोक खुश राहतील हाच एक झोन आहे हाच आनंद आहे आणि त्याच्यातच जेव्हा एक छान काहीतरी गोष्ट करायला मिळते आणि तशाच लाईक माइंडेड लोकांबरोबर काम करायला मिळतं हे अजून छान वाटतं आणि पॉझिटिव्हली हा शो तसाच पुढे न्यायचा आहे पॉझिटिव्हली ही केमिस्ट्री अजून मित्रांची काय म्हणतो असं फॅमिलीसारखा हा शो पुढे न्यायचा आहे कारण स्टार प्रवाह ही एक फॅमिली आहे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला आपण जेवढा हातभार लावू जेवढं पॉझिटिव्हली अजून एक पुश देता येईल तेवढं आम्ही सगळंच तो जबाबदारी पार पाडतो आहे ही राहिली ही प्रोफेशनल साईड झाली मी पर्सनल साईडने सांगेन की माझ्यासाठी गेली काही वर्ष 5-6 वर्ष हा माझी एक लर्निंग कर्व आहे कधी काही गोष्टी तुमच्या मनासारखं होत असतात नसतात त्यात तुम्ही एक साधारण एक डोकं कसं शांत ठेवणं हे तुम्हाला शिकवत असतात बट हे शिकत असताना जेव्हा आपली लोकं आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा ते एक धीर मिळतो मी असं सांगणार नाही की सगळंच परफेक्ट आहे सगळंच उत्तम आहे बट आपल्या सगळ्यांचाच हा एक हेतू असतो की आपण बेटर कसं करू शकतो काही गोष्टी सॉल्व्ह कशा करू शकतो अजिबात हे म्हणणं नाही आहे की अरे काही प्रॉब्लेम नाही आहेत प्रॉब्लेम्स आहेत पण ते सॉल्व्ह करण्याची जर मला सपोर्ट आहे तर आय डोंट सी अ प्रॉब्लेम आपण मग आयुष्यभर इम्प्रूव्हच होत राहू हीच गंमत आहे आणि अशी लोक एकत्र असताना तुमच्यासारखे जण सगळी एकत्र असताना मग काही भीतीच नाही आहे मालिकेचं नाव पाठराखीण आहे सध्या तुझी पाठराखण करायला एक व्यक्ती आली आहे पूजाची या सगळ्यामध्ये किती साथ असते तुला मेंटली असेल किंवा कुठल्या अनुषंगाने निर्मिती क्षेत्रात टू बी व्हेरी ऑनेस्ट ना स्पेस खूप महत्त्वाची आहे एक प्रोफेशनली ती त्या करिअरमध्ये पण असल्यामुळे तिने मला ती एक स्पेस दिलेली आहे
जिकडे मी ॲट टाइम्स माझ्या काही गोष्टींसाठी मी माझी स्पेस घेतो. खूप कधी कधी ओव्हरवेल्मिंग असतं, काही खूप गोष्टी असतात. तिने सपोर्ट हा मला दिलेला आहे की वी बिलीव्ह इन यू. आई बाबा आणि पूजाने जो सपोर्ट दिला आहे की येस दिस इज युअर कन्व्हिक्शन, इट माइट बी रॉंग, इट माइट बी राईट, वी फॉलो दॅट. आपण पास झालो तर एकत्र पास, फेल झालो तर सगळे एकत्र फेल, पण त्यातनं काहीतरी शिकूया, हाच मुद्दा आहे. आणि साधारण आपल्या प्रत्येकाच्या आईवडिलांनी आपल्यावरती एक इन्स्टिल केलेलं आहे की तुमची इन्स्टिंक्ट आहे, तुम्ही बॅक करा. काही झालंच तर आम्ही आहोत. तर पूजाने, आई वडिलांनी रादर ह्या सगळ्यांनी जो विश्वास टाकला आहे सोहम प्रोडक्शन्सवर आणि ह्या शोवर, तो पण माझ्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे हे जे म्हणतायत की अरे एवढी आमच्यावर जबाबदारी आहे, तर ती जबाबदारी माझ्यावर पण आहे. कारण चॅनलला जे काय आपण डिलिव्हर करणार आहोत, ह्यांची वेलबिंग हे घरापेक्षा जास्त जर आपल्या सेटवर असणार तर ती फॅमिलीच वाटली पाहिजे. तर ही माझी फॅमिली आहे. अजून अनेक फॅमिली आहे. मी असं जे काय नंतर आहे ना, हे इंटरव्ह्यू बघून काय होणार आहे माहिती आहे का, म्हणजे हे दोघेच का फॅमिली? नाही 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 रे, नाही ठीक आहे. नाही 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 असं काही नाही आहे. हां असं नको. आम्ही कॉफी प्यायला फक्त एकत्र असतो, पण हा परिवार खूप मोठा आहे याची आम्हाला खात्री आहे. सोहमवरती दडपण आणू नका, कारण की आम्हाला माहिती आहे पाठ राखीन या मालिकेचा परिवार खूप मोठा आहे. आज अगदी हे तिघे काय म्हणतात की या तिघांशी बोलणं म्हणजे एक त्याचं प्रतीक आहे. पण हा परिवार खूप मोठा आहे, तो असाच वाढत राहू दे. मालिकेला खूप यश मिळू दे, याच शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि सदिच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू.